हाय नमस्कार सगळ्याला. आले बघा माझ्या गावात. आता जरा थोडासा आनंद वाटतोय कारण का लई दिवसात लई म्हणजे आणि इकडे मार्ग तर मी किती दिवस झालं नाही. जसे आष्टीला गेली 4 वर्ष झालं इकडं अकलूज माळीनगर म्हणजे असं इथं आलीच नव्हती कधी. तर मागच्या व्हिडिओमध्ये तर बघितलंय तुम्ही किती चालायचं आहे किती नाही. आणि आता बहिणीला काय बहिणीला किती तेव्हा बघितलं होतं किती चालायचं आहे का ना. बहिणीकडे आलतो तेव्हाच हे अकलूजला आलेली लई दिवस झालं नाही पण असं प्रवास. आणि आता इतकं तर मोठ्या लांब नाही इतकं हे केलं का नाही. तर बघा की मी बरोबर 1 वाजता घरनं हल्ले होते. तर इथं मला आता 6 वाजल्या पोचायला. तर नवऱ्याला लई काळजी माझी. त्यांच्यापाशी मस्त मोबाईल का नसतं ना पण शेजारच्या त्या काकाकडनं फोन सारखं लागतं या कुठवर गेली कधी गेली कधी काय. मी म्हणलं पूछ या मला मी तसं तर सांगू का लई भीती वाटली होती मला की मी आता एकटी आहे मी कशी जाणार कशी येणार. पण आता काय नाही आता मी माझ्या ह्याच्यात आली त्याच्यामुळं मला काहीच वाटत नाही. आता निवांत काय जीव असा धाकधूक होता ती मोकळा झाला. आणि आलं आता माझं उतरायचं पण थोडं राहिलंय आता उतरायला. आपलं गाव आहे का ना शहरात कसं. पण किती मी आता आजच्या दिवसच आहे म्हणजे एक रात्र उद्या सकाळ तर मी जाणार. बघू आता काय लेकरांचे रिएक्शन येते काय नाही त्या बघावं लागतील या. आणि तिथनं पुढं तर मला काय त्यांना खायला घ्यायला जमलं नाही ना काय नाही. बघू आता खायला येईन दुकानात. आणि लेकरांना म्हणलं तर वडापावचं आवडते तर दुसरं काय आवडत नाही. आणि ताईला केक आवडतो आणि दादाला काय नाही. दादाला एका लॉलीपॉप मध्ये खुश. चला आता बघू थोडं उतरल्यावरच आहे ना. तर चला आता मी बारामतीत आली का नाही म्हणजे तिथनं येतानाच तेव्हा कॅनलला पाणी आलतं. तुम्हाला तर माहित आहे आपल्याला जंपर नाही तर काय पाणी आलं तर मग माझ्या मनात आलतंच की आता इकडं पाणी आले म्हणल्यावर आपल्या इकडं बी आलं असेल. तर हे असं पाणी आमच्या इकडं हे असं दिसलं का नाही कॅनल मला लई आठवण येते कॅनलच्या. कारण का बका उड्या मारायचो आणि पोवायचं. तर इष्टीत बी मी चितलं की मला पुढं तिथं निम्यात आल्यावर बी दिसलं पाणी. मी म्हणलं आता उद्या नक्कीच मी पोहणार पाण्यात. जाऊ द्या बालपणीचं आता माहेरला आल्यावर काय आपल्याला काय कोणाचं काय भ्याभी असते काय आहे का नाही. त्याच्यामुळं फुल एन्जॉय करायची. आणि तसं पण मी लेकरांना पोवायला शिकवलं या. पुढं कसं निघतं कसं नाही काय माहीत नाही आहे का नाही. त्याच्यामुळं तर काही असं पाणी तरी गच भरल्यावर मजा येते पोवायला. तसं म्हणलं तर लई खोल आहे ही बरं का लई म्हणजे लई खोल आहे. पण ही 15 दिवसात पाणी हटत नाही. आणि पहिलं कसं की 15 दिवसाला पाणी यायचं. खरंच गावाकडं आल्यावर असं तर व्हिडिओ बघ वाटतील ना तिथलं रोजचं. तर सकाळचा व्हिडिओ आपला कॉमेडी म्हणून होता बरं का कुणी ठीक करू नका. तसं आहे पाणी. तर ही असंच तिकडं म्हणजे इकडं असं अजून इकडं जाऊन पाणी तिकडं गेलेलं आहे आमच्या तिकडं. मस्त पैसे आता शिका झालेलं दिसते.
काही दिवस झालं नाही आलं. तर कुणाला पवायला आवडतं तेवढं मला सांगा बरं का. मला लय आवडतं पवायला. मी नवऱ्याला म्हणलं होतं तिथं ज्यावेळेस आपल्या दादाला ती हिरीत पोहत होती का नाही, मला पवायचंय, मवाला पवायचंय, पण तिथं मालक असल्यामुळं मी काय पोहली नाही. पण पाहुण्यासाठी लय मार खाल्ला बरं का वडिलाचा. एकदा मार खाल्ला होता लय, पण शेवटी असल्या कॅनलमध्ये पोवायला शिकली, हिरीत पोवायला शिकली. मार म्हणजे मला मी असे कशात नडतच नाही, कुठल्या गोष्टीत नडत नाही. फक्त मी की कुणाला दाखवत नाही. म्हणजे लहानपणीच त्यात बी माझं लग्न लहान वयातच झालं. पुढचं काय जगायचं, बालपण जगायचं होतं थोडंसं, ते हेच करू दिलं नाही. संसार आणि परपंचच तेच गळ्यात पडला. 14 वर्षापासून 15 वर्षात तर ताय झाली. त्याच्यामुळे मला आता लिकरं सोबत नाही ती. आणि त्यात अजून पटापट तर झालं का दादा तरी ती 10 वर्षांनी झाला. त्याच्यामुळं ती नाहीतर आता निवांत झालं असतं, लेकरं मोठी झाली असते म्हणजे. तर चल गाड्याचं त्यासारखंच. तर मला आता घडीभर चालू वाटत ना काय आपली तर गाडी पंक्चर झाली वाटतं. आज सकाळी चालतच गेली ती, शनिवार होता. तर ती शाळा तिकडं आहे बघा बाबा, तिकडं ती निर्गिली लई दिसते का ना, तिकडं शाळा आहे. मी तिकडून आली असते, मी तिकडं तुम्हाला मोठी शाळा दाखवली असते तिची. आणि दादाची आहे ती तिकडं गावात आहे, तिथं आहे ती आपलं हायस्कूल आहे. तसं आहे तायडाच आहे तर आपला. तर त्यांना माहिती नाही म्हणून मी आज यायची आहे काय नाही म्हणून मी त्यांना फोनच केला नाही सकाळ धरणं काय नाही. फक्त भावाला सांगितलं मी यायची आहे, लेकरांना काय सांगू नको यायची ती म्हणून. तर तिची आता तायडाची सायकल आणायची आष्टीला जाऊन. तर हे म्हणलं दोघाला नको सुट्टे, आपलं चांगलं रंकेल लागल्यावर त्यावर हाय चुलत बहिणीची पोरगी मग आपले येते ते लेकरं बी कशा येते की मग जसं मी आहे का नाही, सगळे माझ्या स्वभावाला गेले ते माझ्या. म्हणजे दादाची काही गॅरंटी नाही, ते जरा थोडासा आगाव आहे, ते पण लहान असल्यामुळं. पण ताई नाही, ताई पहिल्यापासूनच शांत, ते कोणाच्या आधीत बी नाही, नसते मध्येच बी नसते. तर आमच्या शेजारचं आता घरात बसलं होतं तर बघत गेलं, नेलं नाही. अशी एक माणसं फुगीर असते ते जा द्या, कोणावर आपला हा काय आहे त्यावर येतोय भाऊ पंक्चर करायला काढायला काय तिथं बसलाय त्या. चला या सायकलीवर ना आठवलं, तर सायकलीवर मी 2 वर्ष सायकलीवर तिकडून ते इकडं गावात 2 वर्ष मी सायकलीवर शाळेत जायची. एक दिवस काय झालं, एक होतं म्हणजे जरा थोडंसं वयस्करच होतं, मग त्यांना म्हणलं मला सायकल द्या, नवीन नवीनच शिकत होते. म्हणलं मला तुमची सायकल पाहिजे. ते नको नको म्हणताना मी घेतली. आमच्या बहिणीला पण बसवली, तिचं कुठलं तू आणते. आणि पहिल्यांदाच टेबल सीट बसवलं होतं मी. ती एक त्यांना आपा म्हणायच्या, ती एक मी एक. आणि आमची बहीण तेव्हापासून एकदा जी पडली ती तशी सायकल जी शिकली, तसं शाळेचं पण माझं असं झालंय. तर चला माणसाला बघायला लागले ते, हे कुणाला गैरसमज वाटतं आहे का नाही. ते बघा आता घरी इथं आमच्या आई साहेबीन आमच्या भांडी घासते. ती लेकरं कुठं गेली, ती लेकरं बघू दे आली. हा आई सुद्धा बनत असेल का एक बिस्किटचा पुडा आणत नाही. आणि आता अयो बघा
दिसला का हिरा? कसा काय आहे हिरा चमकतोय. दात तर अजून उगवून पण आल्या नाहीत आणि काहीच नाही तर. हा बरं वाटलं असलं आहे रे दादा. एक नंबरच काय ना का ग तुला नाही काय आणलं हाती ना तायडा अगं वर तरी बाकी हा इकडे 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 चल लवकर ये इकडे. हो का आता आल्याल्या नाद लावलं तू पण ना का तुम्हाला नाद लावलेला ते म्हणते बुटन शँडल कुठं आहे आता कुठला नाही आहे बुटन शँडल नाहीच आहे की नाही डवळण माझी तायडा तायडाला नाही आमच्या मैया ते मूर्ती आता शांत आहे की ना करमते करा बाळा खरं का शाळेत कोणाला खोडी करतो या पोरं मला पोरं हाणते ते मग शाळा शिकायची नाही का शिकायची ना आणि हात पाय ते का धुतले नाही तर मग फिरायला जायचं नाही आपण कुठंच पोरं हाणते ते जरा कुठे जातो तिथली बोला कुठेही बोच करला काही मी म्हणलं का ना अयो मी तर ताजच आहे कुणी ना काय केलं ते तिथले आब्यान अरे तू कशाला कोणाच्या नाद लागते दादा तू शान आहे ना का आलं वडील बाई कामावर नाही का आता काय बदलतेले कपडे ते अरे काहीतरी होईल की दादा त्याला इंजेक्शन ते करायचं कुणाही नाद लागायचं नाही रे दादा तो शान आहे ना मग मग आता इथं आजच वड पडले की आता एकल बरं बरं होत का आणि लोकांचं असं मार मरत जा द्या गाल तर वर आलं लेकर आहे गाडी फुलली कुणी ती माझी आजी वारलेली आजी होते का नाही त्यांची सखी तिचे सखी बहीण सगळ्यात बारकी आजी तुम्ही लय मात्र असल्या दिसत नाही व आहे का नाही हे काय ग ताई अगं तुला दोसारले ती की कधी तुझी तायडा कधी दिसते म्हणून सगळी मला कमेंट करते ते की सगळ्याला आवडते की तू तुझा स्वभाव ते हा लाज वाटते काय रोज काय हिडवी मध्ये यायचं का त्यांच्या मनासारखे माऊ सगळ्या तुझ्या मावश्या हे करते त्या तर ही माझी आजी बर का है का ना काय अचानक आली त्याच्यामुळं कशाला बाळा दुकानचं सारखं नाचतंय खायचं तर आपल्याला तुम्हाला तर माहित आहे सवय आहे आपल्याला दुधाची त्याच्यामुळं हिनं ठेवलाय काळाच्या काय ना पण बरं तर नाही तुम्हाला काय ठेवायला सांगितलंय तर इथं कोण पेत नाही ती दुधाचा म्हणलं आजीला मला आपला ठेव म्हणलं दुधाचा दादाला बी खायला वेळेला आणलंय म्हणलं जात आहे त्यांना आता मी बाकीचं काय ह्याने तर पोट भरतंय दुसऱ्याने काय भरायचं पोट आहे का नाही आजी तर आजी असते त्या तिकडं वरकट नका वरकट आजी वरवड वरवड मी एक दिवशी व्हिडिओ काढला तर आमच्या मामाच्या घरी आलेल्या त्या आजी आहेत त्या तर हा दिसतंय की तुम्हाला तस अरे दादू खाली बसावं जरा उद्या आत्या येणार आहे त्या संगीता आत्या दादूला भेटायला बघा तू चालली उद्या मी चालली उद्या थांबणार आहे का नाही थांबणार आहे तू माहिती की मला नाही बाळा आता उद्या कामाला जायचं आपल्याला मी जाते की सकाळ सकाळ आजी कवा माझ्याकडे येसाल कधी नाही बाया इकायला आलंय तसलं काय माहिती अण्णा ते काय म्हणते ते बा काय घ्यायचंय का म्हणते ते मद्राशावर घ्यायचंय काय तमा घ्यायचंय वाटतं तर जेवढी तर अगो बाया बाया काही
सोमवारी का मंगळवारी येऊन आले? मंगळवार नाही, सोमवारी संध्याकाळी. सोमवारी संध्याकाळी त्यांना माहित असते त्या पगारी असते ते सोमवारी यावं त्यासाठी. तर नानी मला आल्याला सांगते ते माझ्या लेकाचं गारण. आपा आपा तुम्हाला देते का तरस? हा. उठा मला बसायचंय तिकडे बसा. मी आणलं तुमच्या छबाजीच्या काय का असं खाट सोफा. मग नाही बाई म्हणला नव्या घरात. आता बघ. मी नाणे म्हणजे ते दटाड वाट सोडाच आहे बघा पावडर आवळ्याचं असं काय नाही. असं ते आता नाणी घ्या सांभाळून. मार. त्यांना सुट्टी नाही व मीच घेतली आज सुट्टी. म्हणलं यांच्या लयच कानावर यायला लागलंय म्हणलं लेकरांचं. मग म्हणलं आता यावंच त्यासाठी. तर आपल्याला वाटतं खाटावरनं उतरवतंय सोप्यावरनं उतरवतंय कशावरनं बी. नानीला तर काय गप्पच करतंय वाटतं माशीच वाटतं. नानीला म्हणलं आमच्या घरी येऊ नका. बघा की आता कुठं कसं काय करावं कसं नाही त्यासाठी म्हणलं एकदा गाठ घेऊन यावं त्यासाठी आलती. तर अजून पुढं अजून रिएक्शन कोणाची हाय त्या कोणाच्या फोडी करताय कोणाच्या अजून आरडे काय वरड येते तर मला तुम्हाला सांगते मी जेवढी मला येते का नाही तेवढी तुम्हाला बी कळू द्या. पोरगा किती गुणाचा आहे आणि किती खोडकर आहे आणि कोणाचं काय काय येतंय ते. तर चला आता लय मोठा व्हिडिओ होतोय बाय आता.